शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये आजचा विषय फार महत्त्वाचा आहे, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपण शेवटच्या 8 ते 10 दिवसांमध्ये कशा पद्धतीने साईज वाढवून कशा पद्धतीने चांगलं लष्टर त्या ठिकाणी मिळवू शकतो या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत। आता बऱ्याच ठिकाणी थंडीच्या दिवसामध्ये मध्यंतरी कुठेतरी साईज थांबल्या, बऱ्याच शेतकऱ्यांना आपण पीजीआर मॅनेजमेंट देत असताना आपण त्या ठिकाणी पीजीआर कमी स्वरूपात दिले आणि शेवटच्या टप्प्यामध्ये साईज त्या ठिकाणी कमी दिसते, पेपर रॅपिंग असेल विदाऊट पेपर असेल अशा ठिकाणी पाणी उतरण्याच्या स्टेजला कुठेतरी साईज कमी दिसते। मग आपण ही साईज शेवटच्या टप्प्यामध्ये नक्की कशी वाढवू शकतो, त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये तुमची साईज बरोबरच लष्टर सुद्धा मिळवणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे। यासाठी आपल्याला 2 ते 3 फवारण्या फार महत्त्वपूर्ण असतील, त्याचबरोबर पाणी उतरण्याच्या स्टेजला सुद्धा आपण काय कामकाज केलं पाहिजे या विषयावरती आपली आजची चर्चा या ठिकाणी आहे। आता लक्षात घ्या, ही सर्व चर्चा करण्यापूर्वी एकदा दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा। नमस्कार, माझे नाव पंडित अशोक कापडी, राहणार खानगाव, तालुका निफाड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर आहे माझा 9822804277। बर, आपण पहिल्यापासून प्लॉट रजिस्टर केलेला आहे? हो, पहिल्यापासून आपण एक रील पण दिली होती याच्या अगोदर, हो, त्यावेळेस याच्या- पावसाचं पाणीच वाहत होतं। हो, पाणी वाहत होतं फर्स्ट डिपचा विषय असेल तो, बरोबर? बरोबर। आता लक्षात घ्या, मी बरेच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की आपला निफाड तालुका, चांदवड तालुका या प्लॉटांमध्ये, या विभागामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला बरेचसे व्हिडिओ याच्यापूर्वी पण दिलेले, आपण नक्की चॅनलला जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पण बघू शकता। जर कामकाज चांगलं असेल, शेड्यूलचं व्यवस्थित फॉलोअप असेल तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये अडचण त्या ठिकाणी येत नाही। हा एक गोष्ट नक्की की शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या लेटला मागच्या वर्षी एप्रिल छाटणीमध्ये तुमच्या ज्या हार्वेस्टिंग असतील त्या तुमच्या 15 एप्रिलच्या नंतर झाल्या, कटिंग केल्या आणि लगेच त्या ठिकाणी पाऊस चालू झाला, अशा ठिकाणी नक्कीच प्लॉट निघण्यासाठी अडचणी आल्या। परंतु ज्या ठिकाणी तुमच्या मार्च आणि 15 एप्रिल पर्यंतच्या ज्या कटिंग असतील त्या ठिकाणी 100% त्या ठिकाणी माल निघाला। आता हे सर्व कामकाज, परंतु या प्लॉटमध्ये ज्या ठिकाणी उभे आहोत, एक 4-5 दिवसापूर्वी या प्लॉटमध्ये नक्कीच साईजचा खूप मोठा इफेक्ट दिसत होता, कमी साईज दिसत होती, बरोबर? बरोबर, हो। आणि त्याच्यानंतर आपण जे स्प्रे नियोजन केलं त्याच्यानुसार त्याच्यामध्ये आता साईजमध्ये सुद्धा बदल त्या ठिकाणी झाला आणि आज कुठेतरी पाणी 90% पर्यंत पाणी उतरलेलं आहे आणि अजून 10% पाणी उतरायचं बाकी आहे। जमीन त्या ठिकाणी डीप सॉइल त्या ठिकाणी आहे आणि याच्यामध्ये नक्कीच शेवटच्या 10-15 दिवसामध्ये फुल साईज त्या ठिकाणी मिळणार आहे। आता लक्षात घ्या, याच्यामध्ये कामकाज करत असताना तुम्हाला पाणी उतरलं तुमचं साधारणतः 25-30% पर्यंत पाणी आल्यानंतर तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची। ही फवारणी घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी GA घ्यायचं आहे 10 ppm, ॲमिगो सुपर घ्यायचं 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि युरिया 200 ग्रॅम, अशी एक फवारणी आपल्याला आपल्या साध्या ब्लोअरने आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची। त्याच्यानंतर तुमचं 90-95% पर्यंत पाणी उतरल्यानंतर आपण SS मशीनने आपल्याला एक फवारणी घ्यायची। त्याच्यामध्ये तुम्हाला GA घ्यायचं आहे साधारणतः 15 ग्रॅम। लक्षात घ्या, तुम्ही सॉल्व्हंटचा GA घेत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 15 ग्रॅम GA घ्यायचा आहे आणि विदाऊट सॉल्व्हंट जे आपण प्रोजीबीजी घेत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी 40 ग्रॅम पर्यंत आपल्याला GA घ्यायचा आहे। तो GA घेतल्यानंतर आपल्याला त्यासोबत टेकमोर घ्यायचे साधारणतः 500 ते 600 मिली। लक्षात घ्या, एकरी 500 ते 600 मिली टेकमोर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय। त्यामध्ये स्टिम्प्लेक्स आपल्याला एकरी 1 लिटर या प्रमाणात घ्यायचंय। अशा पद्धतीने जर आपण फवारणी घेतली तर आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये चांगले चेंजेस, चांगलं सुधारणा त्या ठिकाणी होईल। साईजमध्ये बेरी MM मध्ये तुम्हाला 5 ते 6 MM ची साईज त्या ठिकाणी वाढलेली दिसेल। आता लक्षात घ्या, 10-12 MM पासून आपल्याला 17-18 MM पर्यंत जाण्यासाठी आपल्याला हे स्प्रे फार महत्त्वपूर्ण असतील। आता हे स्प्रे झाल्यानंतर परत एकदा तुमचं पूर्ण पाणी उतरलेलं आहे, वरतून कुठेतरी तुम्हाला 1-2 पाकळीला कलर त्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली असेल, अशा वेळेस आपल्याला गर वाढला पाहिजे। याच्यासाठी सुद्धा आपल्याला फवारणी फार महत्त्वपूर्ण असेल। त्यावेळेस तुम्हाला एक फवारणी घ्यायची, त्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला लष्टर के घ्यायचे 500 मिली, अशी एक तिसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची। ही फवारणी केल्यानंतर आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसायला सुरुवात होईल, लष्टर चांगलं यायला सुरुवात होईल। त्याच्यानंतर परत एक 5 ते 7 दिवस जाऊ द्या, 5 ते 7 दिवसानंतर परत एकदा तुम्हाला पोटॅशियम शोनाइट 500 ग्रॅम आणि 6B 10 ppm, म्हणजे तुमचे लोकलचे प्लॉट असतील अशा प्लॉटांसाठी आपण ही फवारणी घेऊ शकतो। त्या ठिकाणी तुम्हाला 500 ग्रॅम पोटॅशियम शोनाइट आणि 6B 10 ppm अशी एक फवारणी आपल्याला घ्यायची। परत एक 4 ते 5 दिवस जाऊ द्या आणि आपल्याला एक 7 ते 8 दिवसानंतर आपल्याला प्लॉट हार्वेस्टिंग करायचं आहे। अशा वेळेस आपल्याला परत एक फवारणी घ्यायची, त्याच्यामध्ये परत एकदा तुम्हाला PMS घ्यायचे 500 ग्रॅम, PMS बरोबर तुम्हाला परत एकदा लष्टर के 500 मिली, अशी एक फवारणी आपल्याला काढून घ्यायची। ही फवारणी दिल्यानंतर आपल्याला शेवटच्या 8 दिवसामध्ये चांगलं लष्टर, चांगली साईज आणि त्या ठिकाणी व्यवस्थित शुगर मिळायला त्या ठिकाणी चांगली मदत होईल। आता हेच करत असताना आपल्याला ड्रिपचे ऍप्लिकेशन सुद्धा फार महत्त्वाचे असतील।
तुम्हाला पाणी उतरायला सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला मी सांगितलेलं आहे 04847 आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे. तुम्ही इंडिकेम कंपनीचं घेत असाल, नेक्सा कंपनीचं घेत असाल, आपण घेऊ शकता. परंतु हेच घेत असताना त्यासोबत आपल्याला HDP फेरस एकरी 1 किलो घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं फॉस्फरसचं अपटेक त्या ठिकाणी फास्ट होईल. ज्या ठिकाणी तुमची डीप सॉईल असेल, ज्या ठिकाणी तुमचं सोडियम क्लोराईडचं प्रमाण जास्त प्रमाणात असेल, अशा ठिकाणी आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये हा डोस देण्यापूर्वी आपल्याला त्या ठिकाणी फर्टिस इम्पॅक्ट आपल्याला घ्यायचं आहे एकरी 2 लिटर. ते दिल्यानंतर त्याच्या पाठोपाठ अर्धा तास पाणी देऊन आपण हा डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यानंतर एक 5 ते 7 दिवस जाऊ द्या. 5 ते 7 दिवसानंतर दुसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे. दुसरा डोस देत असताना आपल्याला त्या ठिकाणी पोटॅशियम शोनाइट एकरी 10 किलो आणि त्यासोबत पीके बिल्डअप 5 लिटर असा एक डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचा आहे. तो झाल्यानंतर आपण साधारणतः प्लॉट देण्याच्या 8 ते 10 दिवस अगोदर आपल्याला 0054 20 लिटर, लक्षात घ्या, फिनिक्स कंपनीचा 0054 20 लिटर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे. त्यासोबत रूट कव्हर 5 लिटर आणि कॅल्शिसल्फ 1 लिटर अशा पद्धतीने दिल्यानंतर पोटॅश अपटेक चांगल्या पद्धतीचं होईल. सल्फरमुळे तुम्हाला चांगली शुगर उतरण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल. अशा पद्धतीने जर प्लॉटमध्ये कामकाज केलं तर नक्कीच आपल्याला शेवटच्या 15 ते 20 दिवसामध्ये चांगली साईज मिळवून, लस्टर मिळवून आपण त्या ठिकाणी शुगर त्या ठिकाणी आणू शकतो. आज आपण बुलट या व्हरायटीमध्ये या ठिकाणी उभे आहोत आणि जे आपण एप्रिलपासून कामकाज करतो ते कामकाज जर व्यवस्थित असेल तर नक्कीच प्लॉटमध्ये माल यायला त्या ठिकाणी अडचण येत नाही. आता जेही शेतकरी नवीन प्लॉट रजिस्टर करत असतील अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक महत्त्वाची सूचना असेल की आपण प्लॉट रजिस्टर करत असताना सॉईल टेस्टिंग आपण प्रत्येकाने करून घ्या. तुम्हाला आपले एम्प्लॉय त्या ठिकाणी प्लॉटमध्ये येतात, आल्यानंतर तुम्हाला ही माहिती दिली जाते. त्यावेळेस आपण चांगल्या लॅबमध्ये आपण नक्कीच सॉईल टेस्टिंग त्या ठिकाणी करून घ्या. ज्या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम असेल, ज्या ठिकाणी पाण्यामध्ये सुद्धा सोडियमचं प्रमाण जास्त असेल अशा ठिकाणी आपण पाणी परीक्षण सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. मग आपण सॉईल टेस्टिंग आणि माती पाणी परीक्षण आपण कसं केलं पाहिजे या संदर्भातचा सुद्धा एक व्हिडिओ तुमच्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपला देण्याचा प्रयत्न असेल. आता जे शेतकरी प्लॉट रजिस्टर करत असतील अशा शेतकऱ्यांसाठी तुम्हाला ऑफिसचे क्रमांक पण सांगतो. ऑफिसचे क्रमांक आहेत 98 34 25 22 14, 91 68 000 501 502 503 504 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. काही अडचणी असतील विचारून घेत चला. त्याचबरोबर जे आपले व्हिडिओ येतात, मग तुमचं फेसबुक पेज असेल, इन्स्टा आयडी असेल, युट्यूब चॅनल असेल, ते प्रत्येक याच्यावरती आपले व्हिडिओ त्या ठिकाणी येत असतात. त्यामुळे चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.